नर्मदे हर. नर्मदे हर. आज आपण महाराष्ट्रातील प्रत्येक नर्मदा मैया भक्तांना सुपरिचित असलेले पंडितजी अनयजी रेवाशीष महाराज यांच्या सोबत मैयाबद्दल अनेक मैया भक्तांना माहिती होईल अशी माहिती पंडितजींकडून घेणार आहोत. पंडितजींनी अनेक नवीन मैया भक्तांना परिक्रमा घडवून आणलेला आहे, मैयाचं दर्शन घडवून आणलेलं आहे. हे आत्ताच ऋषिकेश ओझाजींनी आपल्याला महाराजांतर्फे माहिती करून दिलेली आहे. तर मी महाराजांना एवढंच विचारू शकतो की हल्ली बरेच परिक्रमावासी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपल्या अनुभवाची माहिती पुस्तकांद्वारे देत आहेत. पुण्यात असे बरेचसे लेखक आहेत की ज्यांनी परिक्रमेबद्दल अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि आम्हालाही असं कळलंय की तुम्ही देखील मैयाची महती सांगणारी, परिक्रमावासियांना मार्गदर्शन करणारे एक पुस्तक लिहित आहात. त्याच्यावर आपला अभ्यास सुरू आहे. तर त्या पुस्तकाबद्दल जर आम्हाला विस्तृत माहिती मिळाली तर बरं होईल. सर्वप्रथम तर संदीप दादा तुमच्या कार्याला नमन. आणि सर्वात प्रथम तुम्ही जे ठरवलेलं आहे की चिंचवडला मैयाचं मंदिर बांधायचा तुम्ही जो एक संकल्प केलेला आहे त्याला मैया लवकरात लवकर पूर्णत्वास नेव. धन्यवाद. आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. धन्यवाद. आणि आत्ताच ओझाजींनी मला पुस्तकाची ती प्रत मला भेट दिली आणि तुम्ही पण पुस्तकाबद्दलच प्रश्न विचारला. पुणे हे साहित्यिकांचं नगर आणि लेखन परंपरा पुण्याची खूप जुनी, वाचन परंपरा सुद्धा पुण्याची खूप जुनी. ते काही मला नवीन नाही कारण का माझा जन्मच पुण्यात झालेला आहे. अरे वा. तर ती परंपरा आहेच. आणि परिक्रमेमध्ये सुद्धा जो कोणी येतो पुष्कळशी पुस्तक लिहिली गेली, सुंदर सुंदर पुस्तक आहेत. पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली. आणि पुस्तकांची संख्या वाढल्यामुळे, मैयेबद्दलच्या पुस्तकांची संख्या वाढल्यामुळे अनेक भक्त त्याचा लाभ घेत आहेत. आणि ते अजून या क्षेत्रामध्ये माझे तर असं मत आहे की जो परिक्रमा करतो त्यांनी पुस्तक लिहावं. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. बरोबर. प्रत्येकाची मैयाकडे बघायची दृष्टी वेगळी. प्रत्येकाचं मैयाबद्दलचं जे भावना त्या वेगळ्या. तर त्या भावना प्रत्येकाने लिपिबद्ध कराव्या माझी तर अशी इच्छा आहे. जर का मैयाच्या याच्यावर जर का हजारो पुस्तकं जरी झाली तरी कमी पडतील. मैयाचं एवढं महत्व आहे. आणि आपण आताच विचारलं की मी सुद्धा पुस्तक लिहितोय. पुस्तक लिहितोय म्हणण्यापेक्षा पुस्तक थांबलेली हे म्हणणं जास्त उपयुक्त आहे. कारण काय की पुष्कळ दिवसापासून त्याला पुढची प्रगती काही झालेली नाहीये. पण मैया देईल सवड, मैया देईल बुद्धी तेव्हा पुढे करू. पुण्याचे जे ख्यातनाम लेखक आहेत त्यांनी सुंदर भाषेमध्ये ते पुस्तकं इथे लिहिलेली आहेत. त्याच्यापैकी कित्येक मी वाचली सुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्य तत्व परिक्रमेची दिनचर्या आढळून आलं. जवळपास 80-90% पुस्तकांमध्ये परिक्रमेची दिनचर्या की मी इथून गेलो, आज मी इथे थांबलो, मी इतका चाललो, तिथे मला अशा सुविधा भेटल्या, अमुक व्यक्ती भेटले, अमुक संत भेटले, याचं वर्णन आहे. आणि ते निश्चितच भविष्यामध्ये जो कोणी परिक्रमा करेल त्यांना मार्गदर्शन करणारं ठरेलच. परंतु मी जो प्रयत्न करत आहे त्यामध्ये मैयाची पौराणिक माहिती, नर्मदा पुराण अनुसार मैयाची महती काय आहे आणि त्या तीर्थक्षेत्राची मूळ कथा काय आहे. कारण काय फक्त एक त्या नर्मदा पुराणामध्ये ते संपूर्ण कथा मिळत नाहीत. त्याच्या अनेक ग्रंथ त्याच्याकरता त्याचं अध्ययन करावं लागतं. त्यामध्ये पद्मपुराण, मत्स्य पुराण, वायू पुराण, वसिष्ठ संहिता, रामाश्वमेध असे अनेक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये मैयाचे संदर्भ नर्मदा पुराणा व्यतिरिक्त सुद्धा दिलेले आहेत. सर्वांना एकत्र करून लिपिबद्ध करायचं काम मी सुरू केलेलं आहे. आणि नुसतं त्या कथा नाही, त्या कथामागचं विज्ञान, त्या कथामागचं विज्ञान काय आहे आणि त्याला वर्तमान काळामध्ये वैज्ञानिक आधार काय आहे हे सुद्धा मी त्यामध्ये
घेतोय. विशद केलेला तर आहे. त्यामुळे पुस्तकाचा विस्तार खूप होतोय. पुस्तकाचा विस्तार खूप होत आहे. कदाचित मला 4-5 खंडामध्ये ती पुस्तक प्रकाशित करावी लागेल. अरे वा. आणि आता सगळ्या व्यस्तता आहेत, सांसारिक व्यस्तता आहेत, त्यामधनं मैया किती वेळ देतीये ते आता काळाच्या गर्भामध्ये दडपलेलं आहे. आणि मैया मला लवकरात लवकर सवड द्यावं याच्याकरता तुमचाही सहयोग अपेक्षित आहे. कारण काय तुम्ही मला रात्रभर जागून अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तर पण जिज्ञासा उत्तम होत्या तुमच्या. ते पुस्तक लिहिले असं पुस्तकाचं लेखन माझं सध्या चालू आहे, पण गती खूप हळू आहे. चला, आम्ही मैयाकडे प्रार्थना करतो की महाराजांच्या पुस्तकाची प्रत लवकरच आमच्या हातात पडो आणि समस्त परिक्रमावासियांना त्यातून मार्गदर्शनपर अशी प्रेरणा मिळो. तर पुस्तकाचाच विषय आहे. तर बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि या गेल्या 8-10 वर्षात तर म्हणजे बऱ्यापैकी लोक लिहायला लागलेली आहेत. जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकांपासून अनेक जणांनी प्रेरणा घेतली. खरं म्हणजे नर्मदा परिक्रमेला जे मूळ स्वरूप मिळालं त्यामध्ये पुणेकरांचा जास्त वाटा आहे, जास्त सहभाग आहे. आणि ते जगन्नाथ कुंटेजी पुण्यातच राहत होते हे सर्वांना माहितीच आहे. तर जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदेहार पुस्तकामुळे प्रेरणा घेऊन अनेक भक्तांनी परिक्रमा उचलली. तर त्याच्या अगोदर काही अशी काही ग्रंथसंपदा होती का की जेणेकरून भक्तांना त्याची माहिती? पुणे आणि मैयाचं ग्रंथ प्रकाशन याचा संबंध खूप जुना आहे. अच्छा. निश्चित आदरणीय कुंटेजींनी जे पुस्तक लिहिलं त्याची व्याप्ती जास्त झाली आणि त्यामुळे निश्चितच हजारो मैया भक्तांना त्याची प्रेरणा मिळाली. अच्छा. त्याच्या अगोदरही खूप कमी प्रमाणावर पुण्यातून भक्त यायची परिक्रमा करायची. 1978 1972 मध्ये परिक्रमा केलेले माझ्या ओळखीचे आहेत पुण्यातलेच. 1972 1978 मध्ये परिक्रमा केलेले माझ्या ओळखीचे पुण्यामध्ये आहेत, अजूनही आहेत. आता त्यांचं वय खूप अधिक झालेलं आहे. कुंठेजींच्या अगोदर बहुतेक सर्वांना माहिती आहे की जवळपास 1950च्या आसपास आदरणीय गोनी दांडेकर यांनी मैयाविषयी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे जर कोणाला विचारायला गेलं, पुण्यामध्ये सुद्धा कोणाला विचारायला गेलं की पुण्यामधून प्रकाशित झालेलं मैयाचं सर्वात जुनं पुस्तक कुठलं, किंवा पुणे सोडा महाराष्ट्रातून मैयाविषयी प्रकाशित झालेलं पुस्तक कोणतं, तर सर्व जाऊन फक्त जेव्हा आपण कॅसेट रिवाइंड करतो ते फक्त 1950 गोनी दांडेकरांना थांबते. बरोबर. त्याच्या अगोदर आजची जी परिक्रमा आहे त्याची संपूर्ण मार्गदर्शिका, एक एक गावाचं वर्णन, याचं अनेक पुस्तकांमध्ये आपण बघतो की पायी परिक्रमाचे मार्गदर्शिका निमित्त जे पुस्तक असतात त्या मार्गदर्शिका त्याला म्हणतात नर्मदा पंचांग. त्यांचे लेखक स्वामी मायानंद चैतन्य त्यांनी ह्या विषयावर सर्वप्रथम लिपिबद्ध केलं आधुनिक काळातील नर्मदा परिक्रमा. त्याचं पुस्तक हे केलं आणि त्याचं प्रकाशन सुद्धा 1906 मध्ये पुण्यात झालेलं आहे. 1906 मध्ये म्हणजे 100 वर्षापूर्वी. 100 पेक्षा जास्त वर्षापूर्वी. म्हणजे आधुनिक काळामध्ये परिक्रमेच्या पुस्तकाचं प्रकाशनाचे पहिला मान पुण्याला आहे. अच्छा. पहिला मान पुण्याला आहे. म्हणजे गोनीदांच्या ही खूप अगोदर 1906 ची गोष्ट. धन्यवाद गुरुजी की तुम्ही आम्हाला ही म्हणजे आतापर्यंत ही माहिती आम्हाला कानावरच पडली नाही कोणाच्या. आणि मी हे नाव पहिल्यांदा ऐकतोय. आणि 1906 साली त्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय हे विशेष वाटतंय. म्हणजे आणि त्याच्या अगोदरचं कुठलं पुस्तकच नाहीच आहे. हो. आणि ते सुद्धा पुण्यामध्ये 1906 मध्ये प्रकाशित झालेलं. चला, म्हणजे आम्ही खूप नशिबान आहोत की मैयानं आम्हाला या पुणे शहरामध्ये जन्माला घातलं. बिलकुल. मी पण. हो. आणि म्हणजे मी तर डबल भाग्यवान आहे. माझा जन्म पुण्यासारख्या नगरामध्ये झाला आणि वास्तव मैयाच्या किनारी झालं लहानपणापासून. चला, पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असावं म्हणूनच या गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि ही जी माहिती दिलीत स्वामीजींच्या 1906च्या पुस्तकाबद्दल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही माहिती नाहीच आहे आम्हाला. मी पहिल्यांदाच ऐकलं हे की
गोनी दांडेकरांच्या अगोदर कुठलं पुस्तक होतं मैयाबद्दल किंवा मार्गदर्शिका होती हे तुमच्यामुळे आज आम्हाला समजलेलं आहे. तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला की माझं हे पुण्यातील चौथं नर्मदा पुराणाची कथा आहे. तर पहिली कथा तुमची कुठे झाली आणि किती साली झाली? पहिली कथा माझी 2014 मध्ये कर्वे निघाला शैलेश सभागृह येथे झाली. अच्छा. त्यानंतर ही चौथी कथा आहे जी संगम हॉल बेबेवाडीला होती. त्यानंतर बुलटिकलीला एक कथा झालेली. त्यानंतर धायरेश्वर मंदिरामध्ये आणि आता ही चौथी. अच्छा. आतापर्यंत तुम्ही एकूण किती कथा सांगितल्यात? लिपिबद्ध तर नाही केलंय, तरी 200च्या जवळपास तरी झाले. 200च्या जवळपास. अच्छा. एकूण 2007 पासून ते आज 2025 पर्यंत जवळपास 200-250च्या मध्यंतरी काहीतरी आत्मा. म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये कथा सांगताय, मराठीमध्ये सांगताय, गुजरातीमध्येही सांगताय. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली भाषा तुम्हाला अवगत आहे? एकदा 3 दिवसाचं सत्र इंग्रजीमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. अच्छा. अरे. आणि मराठी माझी मायाबोली, हिंदी माझी कर्मबोली, गुजराती माझी आवडती बोली, आणि इंग्लिश म्हटलं की इंटरनॅशनल बोली. तर त्या सर्वांचा प्रयोग केलेला आहे. बंगालीमध्ये सुद्धा एकदा कथा करायचा योग आला होता, पण बंगालीवर माझं तेवढंसं तसं प्रभुत्व नाही. म्हणजे आपण एक सामान्य बोलचालीमध्ये आपण बंगाली बोलतो तेवढी काम चालव बंगाली मला येते, पण कथा करणं एवढं धाडस बंगालीमध्ये अजून तरी झालेलं नाही. चला, मैया ते पण धाडस तुमच्याकडून लवकरच करून घेईल आणि बंगालीमध्ये पण तुमचं चांगली जोरदार कथा होईल. नक्की. अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पायी परिक्रमा करणारे भरपूर आहेत, परंतु पायी परिक्रमा करण्याची इच्छा असूनही ज्यांना पायी परिक्रमा करता येत नाही ते अनेकदा बसने वाहनाने परिक्रमा करतात. आपणही आपल्या आश्रमातर्फे वाहनांनी परिक्रमा घडवून आणताय. म्हणजे खरं म्हणजे हे भाग्य कोणालाच मिळत नाही, मोजक्याच लोकांना मिळतंय. तुम्ही अनेक नर्मदा भक्तांची इच्छा पूर्ण करताय की पायी नाही की किमान बसने तरी नर्मदा तटावरून जे जे काही विशेष स्थान आहेत त्याचे तुम्ही दर्शन घडवून आणतात. तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? तुमच्या मनात कसं आलं की आपण बसने परिक्रमा करावी? सर्वात पहिले की जो कोणी बसने परिक्रमा करतो, वाहनाने जो परिक्रमा करतो, माझ्या बरोबर इतर कोणाबरोबर, त्यांनी आपल्या मनामधून हा भाव काढून टाकावा की मी वाहनाने परिक्रमा करतोय तर मी काही चुकीचं करतो किंवा कुठला न्यूनगंड मनामध्ये नसावा. कारण शास्त्र आधारे, वशिष्ठ संहिताच्या आधारे रोगी, वृद्ध आणि राजकार्य व्यस्त या 3 प्रकारच्या भक्तांना साधन प्रयोग त्याची अनुमती दिलेली आहे. आणि असे व्यक्ती जर का वाहनाने जर का परिक्रमा करत असतील तर ते सुद्धा परिक्रमेच्या लाभाचे तेवढेच अधिकारी आहेत. कारण काय प्रश्न उठतो, कित्येक वेळा प्रश्न उठलेला आहे की वाहनाने परिक्रमा केल्याने त्याचं काही फळ कमी मिळतं जास्त. निश्चित फळ कमी वाहनाने केल्यामुळे किंवा पायी केल्यामुळे फळ कमी जास्त होत नाही. मैयाच्या काठ्याचं परिक्रमेचं फळ आपल्या भावने, तुमची भावना कशी आहे, भावना कशी आहे. आताच आपण ऐकलं की ऋषिकेश योजा बद्दल आपण आत्ताच ते स्वतः सांगितलं, ते सुद्धा माझ्याबरोबर बसच्या परिक्रमामध्येच होते, परंतु त्यांच्या भावना उत्तम होत्या. तर त्यांना वाहनाच्या परिक्रमामध्ये सुद्धा, म्हणजे इथे साधन महत्वाचं नाही, भावना महत्वाची आहे. आणि रोगी, वृद्ध, राजकार्यग्रस्त अशा लोकांना साधन प्रयोगाची सुद्धा अनुमती आहे. त्यानंतर माझ्या परिक्रमेमध्ये बद्दल विचारलं, परिक्रमेची वाहनाने परिक्रमा काढायची प्रेरणा कशी झाली त्याच्याबद्दल मी सांगतो. की अगोदर आजही काही प्रमाणात, आज थोडंसं परिदृश्य बदललेलं आहे. वाहनाने परिक्रमा जे करत होते ते मी बघितलं की बहुतांशी लोक, जवळपास 95%च्या वर वाहनामध्ये बसायचे, मैयाच्या काठावर यायचे, मंदिरांचे दर्शन करायचे, धर्मशाळेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जे वास्तव्याची व्यवस्था असेल तिथे थांबायचे, दर्शन करायचे, पुढे निघून जायचे. आणि मी स्वतः
नर्मदा पुराण करत असल्यामुळे आणि मैयाचं प्रेमी असल्यामुळे अनेक दिव्य अनुभव मैयाने मला दिल्यामुळे माझ्या मनामध्ये नेहमी असा विचार असायचा की वाहनाने परिक्रमा तर होतीये, पण त्याच्यामध्ये मैयाचं तत्व दिसत नाही. अच्छा. हां हां. कारण परिक्रमा ही पर्यटन नाही, परिक्रमा सहल किंवा ॲडव्हेंचर किंवा एक ट्रेकिंग नाही. परिक्रमा एक अनुष्ठान आहे. अनुष्ठान हा शब्द ऐकल्यावर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. त्याच्या अगोदरच मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो की आपण कुठल्याही तीर्थयात्रेला जातो, समजा चारधामला आपण गेलो किंवा सोमनाथ, जगन्नाथ, कुठेही आपण जातो, तीर्थयात्रेला जातो, तिथे दर्शन करतो आणि आपण परत येतो. तीर्थदर्शन आपलं झालं, ती तीर्थयात्रा झाली. परंतु आणि तसं बघायला गेलं तर मैयाची परिक्रमा सुद्धा एक तीर्थयात्राच आहे, कारण काय आपल्याला तीर्थक्षेत्रांचे दर्शन करतात. पण त्या तीर्थयात्रेमध्ये आणि मैयाच्या परिक्रमेमध्ये मूलभूत फरक असा की त्या तीर्थयात्रेला जायच्या अगोदर आपण संकल्प करत नाही, पण मैयाची परिक्रमा सुरू करायच्या अगोदर आपण संकल्प करतो. आणि आपण संकल्प केव्हा करतो? कुठल्याही अनुष्ठानाच्या अगोदर. इथे आपण परिक्रमेचे मैयाची यात्रा सुरू करताना, परिक्रमा सुरू करताना आपण संकल्प करतो, याचा अर्थ आपण अनुष्ठान करत आहोत. तर परिक्रमा हे पर्यटन नाहीच आहे. अनेक लोकांना ते माहिती आहे, त्यांच्या धारणा पण तशाच आहेत. तीर्थयात्रा सुद्धा ही नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला सांगतो हे जीवन परिवर्तित करणारं अनुष्ठान आहे. आणि जेव्हा वाहनाने जेव्हा परिक्रमा करायचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा अगोदर आजपासून 12-13 वर्ष झाले मला वाहनाने परिक्रमा सुरू करून, त्यावेळेचं परिदृश्य मी आपल्याला सांगतो की नुसतं फिरायचं इन द सेन्स तीर्थयात्रा करायची, पण त्याच्यामध्ये अनुष्ठानाचा भाग कुठे नव्हता. त्यामुळे जर का कोणी आलं आणि कोणाला विचारलं की बाबा रे तू ह्या मंदिराचं दर्शन करून ला, त्याचं महत्व काय काय नाही. आणि काही लोक म्हणायचे की मैयाची परिक्रमा म्हणजे काय, बसने परिक्रमा म्हणजे काय, की छोटे शिवलिंग, मोठे शिवलिंग, असे शिवलिंग, उंच मंदिर, म्हणजे संपूर्ण मैयाचं तर शिवलिंग. काय केलं परिक्रमा तर शिवलिंग बघितले, पण त्याचा अर्थ माहिती नव्हता. त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राची एक वेगळा महत्व आहे, तिथलं एक वेगळं तेज आहे, एक इतिहास आहे प्रत्येक. तर मैयाच्या कृपाने मैयानी मला व्यासपीठावर बसवलं. तेव्हा संकल्पना आली की आपण याबद्दल काही करावं. आणि 13 वर्षापूर्वी मी वाहनाने परिक्रमेला सुरुवात केली. त्याच्यामध्ये व्यवस्था तर जे आहे ते आहे, त्याचं जेवण खाण राहणं वगैरे, गाडी वाडी, हे सगळ्या व्यवस्था आता एक तो प्राथमिक भाग आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम संगीतमय नर्मदा पुराण जे व्यासपीठावरनं जसं पुण्याला चाललेलं आहे त्या प्रकाराचे ते संगीतकारांसह आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या साऊंड सिस्टम सह संगीतमय नर्मदा पुराण आणि सकाळ संध्याकाळ मैयाचं षोडशोपचार पूजन, ज्या तीर्थक्षेत्रावर आपण जात आहोत तिथली पौराणिक माहिती, 5 ठिकाणी मैयाचं महाशृंगार, आणि माझ्या वडिलांनी स्थापित केलेलं कैवल्यधाम आश्रम मैयाच्या काठावरच आहे. 20 वर्षापासून दर अमावस्येला तिथे महामृत्युंजय, महायज्ञ, कन्याभोजन हे 20 वर्षापासून अखंडित अव्यात चाललेलं आहे. तर जो कोणी वाहनाने आमच्याबरोबर परिक्रमा करतो त्याला त्या यज्ञाचा लाभ, म्हणजे मैयाच्या काठी महामृत्युंजय यज्ञ करणं खूप मोठं पुण्याचं कार्य, भाग्याचं कार्य, ते सुद्धा घडून आणणं, अमरकंटकाला जल्लोष, उत्साह वाढवणारी अशी महाआरती, हे सगळं आम्ही वाहनाच्या परिक्रमेमध्ये सम्मिलित केलं. आणि सांगताना अगदी अंगावर शारा येतो की वाहन परिक्रमा करताना सुद्धा अनेक भक्तांना मैयाचे साक्षात्कार झालेले आहेत. म्हणजे या अर्थ की जर का मनुष्य आतून आध्यात्मिक आहे, आतून भावनिक आहे, परंतु त्याला वातावरण पण तसं मिळालं पाहिजे. आणि ते वातावरण जर का त्याला मिळालं तर त्याच्या भक्तीमध्ये निश्चित वृद्धी होते. आणि असं एक जीवन परिवर्तित करणारं अनुष्ठान, त्याचं नाव म्हणजे नर्मदा परिक्रमा. या विचाराने मैयाची परिक्रमा आम्ही वाहनाने करायला सुरुवात केली. हे सर्व त्याच्यामध्ये सम्मिलित केलं आणि आता अनेक भक्त
कुठलीही गाजावाजा न करता, कुठलाही जाहिरात न करता एक दुसऱ्याला सांगूनच आमच्याकडे माउथ पब्लिसिटीद्वारे पब्लिसिटीद्वारे अच्छा येत आहेत. त्याचा उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. अच्छा. ते तो कॉन्सेप्ट लोकांना खूप आवडतोय. अरे वा. म्हणजे संगीतमय वातावरणात हा बसने किंवा वाहनाने परिक्रमा करण्याची सुरुवात तुम्ही केली नक्की. आणि तोच आदर्श किंवा तेच उदाहरण डोळ्यासमोर घेऊन त्यानंतर मग आता बघा, आता तर भरपूर वाहनाच्या परिक्रमामध्ये नर्मदा पुराण वगैरे हे आता भरपूर प्रचलन त्याचं वाढलेलं आहे. कदाचित अगोदर त्या लोकांमध्ये पण तशी भावना असावी, पण कोणी ती डेअरिंग केली नव्हती. ते उचल मागणी माझी मराठी थोडीशी शब्द होते काय त्याचा मी क्षमा करतो. म्हणजे सुरुवात कोणी करायची वाटच बघत होतो. ती सुरुवात करायची संधी मला मैयाने दिली आणि त्याच्यानंतर आता भरपूर करतायत. अच्छा. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की नर्मदा परिक्रमा ही तीर्थयात्रा नाहीये, तर माझ्या मते अनेक भक्तांच्या मते नर्मदा परिक्रमा ही एक आयुष्यातील मोठी साधना आहे, एक तपश्चर्या आहे आणि त्या साधनेचं फळ मैया बहुतांशी प्रत्येकालाच देते. नक्कीच हा अनुभव आहे सगळ्यांचा. बरोबर आहे. त्याचबरोबर मैया पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांना दर्शन देते, हे बरेच जण सांगतात. तसंच बसने परिक्रमा करणाऱ्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्या भक्तांनाही मैया दर्शन दिल्याची बरीच उदाहरणं तुमच्या समोर असतील. त्यातील काही एखादा प्रसंग सांगण्यासारखा? एक प्रसंग तर स्वतः ओझाजींनी आता सांगितला. त्यांनी सुद्धा माझ्या बरोबर वाहनाने परिक्रमा केली. ठाण्याचे एक भक्त आहेत, ते जेव्हा पहिल्यांदा माझ्या बरोबर आले वाहनाने परिक्रमेला, माझ्यावर म्हणजे मैयांनी तोच योग घडवला, ते चुकीचं आहे. तेव्हा पहिल्यांदा आले तर पहिल्या दिवशीच म्हणाले की मी काहीतरी संकल्प घेऊन आलेलो आहे, मैया ती पूर्ण करेल का? म्हटलं बघा करते की नाही करते, मी तर काही शाश्वती देऊ शकत नाही. आणि जबलपूरला जेव्हा आम्ही काली घाटावर स्नान करत होतो, मी एका बाजूला बसलो होतो. ते अगदी जवळपास धावतच ते भक्त माझ्याकडे आले. म्हणजे महाराज ज्या संकल्प करून मी परिक्रमेला आलेलो आहे, तो संकल्प माझा पूर्ण झाला. म्हटलं काय झालं? म्हणजे माझी अशी इच्छा होती की मैयाने मला एक दिव्य शिवलिंग द्यावं. अच्छा. आणि ते मला मिळालंय आणि त्यांनी ते दाखवलं. अच्छा. ते मला दाखवलं एवढं दिव्य शिवलिंग अजूनही त्यांच्याकडे आहे. आणि मी स्वतः त्यानंतर त्यांच्याकडे 2-3दा गेलो त्यांच्या ग्रस्थानी. तर ते शिवलिंग कधी रंग बदलतं, कधी आकार बदलतं. अरे बाप. असं दिव्य शिवलिंग आहे त्यांच्याकडे. आणि त्यानंतर एक अजून भक्त आले. नेमावरच्या घाटावर अशीच कथा चाललेली होती, संगीत लहरी होत्या. मी व्यासपीठावर कथा करत होतो, समोर माझं लक्ष होतं. ते भक्त माझ्याकडे बसले होते. अचानक ते उठले आणि एक वयोवृद्ध आजी त्यांच्या मागे होती. त्यांना आधार देऊन त्यांनी थोडंसं वाटेला लावलं, शिड्या उतरायला त्यांना मदत केली. कथा संपल्यानंतर ते अचानक माझ्याकडे आले. म्हणत त्या आजी तुम्ही कुठे बघितल्या का? हो म्हटलं मी बघितल्या. तुम्ही त्यांना आधार दिलेला. अहो मी फक्त त्यांना 2 पायऱ्या उतरवल्या, त्यानंतर ते दिशेनाशे झाल्या. म्हटलं मलाही नाही दिसल्या. आमच्या दोघांमध्ये संभाषण चाललेलं आहे. 4-6 लोक तिथे ऐकत उभी होती. पण कुठली आजी, काय आजी त्यांनी विचारलं. तर आम्हा दोघांना सोडून त्या आजीला कोणीही बघितलं नाही आणि आशीर्वाद देऊन चालले. अरे वा, छान. म्हणजे जवळपास 50-60 लोक आमच्या वाहन परिक्रमेचे, आजूबाजूचे स्थानिक लोक जवळपास 100 भक्त त्या परिसरामध्ये होते. पण ती आई स्वरूप नर्मदा मैया फक्त आम्हा दोघांना, तुम्हाला दोघांनाच दिसली. चला. त्याच्यानंतरही अनेक अनुभव असे आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे सांगायचं असं वाटतं की जो पायी परिक्रमा करतो
आपण सर्वांना माहिती की पायी परिक्रमा करताना हातामध्ये दंड असावा, दंड असा, व्यासदंड असावा. बरोबर. आम्ही सुद्धा आमच्या वाहन परिक्रमेमध्ये व्यासदंड ठेवतो. सहसा कोणी वाहन परिक्रमेमध्ये दंड ठेवत नाही ठेवत, आम्ही ठेवतो. प्रत्येक म्हणजे बिलकुल परिक्रमा बिलकुल. आणि जो व्यासदंड आम्ही वाहन परिक्रमेमध्ये ठेवतो त्याच्या जवळपास 55-60 परिक्रमा त्या व्यासदंडाच्या झालेल्या आहेत. काय आणि मैयाच्या कृपेने त्या व्यासदंडामध्ये एवढी शक्ती आलेली आहे. अच्छा. की जर का आपली मनाची समस्या इच्छा व्यक्त करून परिक्रमा सुरू करायच्या अगोदर संकल्पाच्या वेळेस त्याला जर का आपण रक्तसूत्र गंडा जर का बांधला, अच्छा, तर जवळपास 70% लोकांचे माझ्याकडे फोन येतात की आमची इच्छा पूर्ण झाली. मैयाचा चमत्कार आहे. मैयाच्या राज्यामध्ये काही घडू शकतो, काही घडू शकतं. म्हणून तर एवढे म्हणजे आजच्या प्रोफेशनल युगात म्हणजे माझा काय फायदा असेल तरच मी तिथे जाणार, अशा युगातही अनेक मैया भक्त परिक्रमा उचलतात. तो हा मैयाचा चमत्कार पाहूनच उचलतात. बरोबर. म्हणजे मैया प्रत्येकालाच त्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देते, शक्ती देते असं म्हणावं लागेल. हे तर जर मी आता अनुभव सांगितलेत, आपल्यालाही माहिती असतील मैयाबद्दल. हे भौतिक अनुभव, या सांसारिक अनुभव. अच्छा. त्याच्याही पलीकडे मैयाचं, कारण का हे सगळं अटकावे. अच्छा. माझं तर म्हणणं आहे त्यामध्ये न अटकता त्याच्याही पुढे जाऊन जर का आध्यात्मिकरित्या मैयाला संपूर्ण समर्पण केलं तर तुमची मुक्ती सुद्धा होऊ शकते. अरे वा, तुमची मुक्ती सुद्धा होऊ शकते. एवढी महत्वाची ही मैयाची परिक्रमा आहे. अच्छा अच्छा. कारण का हे तर सामान्य भौतिक लाभ आहेत. अच्छा अच्छा. की मला इथे असं मिळालं, ते तसं झालं. आणि त्याच्याही पुढे मैयाची आध्यात्मिक अनुभूती जो घेतो त्याचं जीवन निश्चितच पलटतं. बऱ्याच परिक्रमावासियांचा हा अनुभव आहे. बिलकुल. बच्चे परिक्रमा तर आपण अनेकांना घडवून आणलेले आहेत. आपली पायी पण परिक्रमा झालेली आहे. दोन पायी परिक्रमा झालेल्या आहेत. त्या कधी झाल्या आणि त्यातील काही अनुभव असतील पायी परिक्रमेतील? अनुभव तर सगळ्यांनाच येतात. म्हणजे जो उत्तर वाहिनीला जातो त्याला देखील पायी नक्की याचा अनुभव येतो. पहिली पायी परिक्रमा 1998 मध्ये. अच्छा. हा. दुसरी 2003 मध्ये. 2003. अच्छा. पहिली परिक्रमेला मला 1.5 वर्षाचा वेळ लागला. अरे वा. आणि दुसरीला 1 वर्ष. अच्छा. चतुर्मास सकट. अच्छा. असा कालावधी झाला. आणि त्याच्यामध्ये अनेक सुंदर असे अनुभव आले. वय लहान होतं, कोणी सांगणारं नव्हतं, मार्गदर्शन करणारं नव्हतं. त्यामुळे मैयाचे अनुभव आले जरी असतील तर ते कदाचित त्याच्याकडे माझं लक्ष गेलं. आणि आता जेव्हा मागे वळून विचार करतो की त्या काळामध्ये 98 मध्ये काहीही सुविधा नसताना, आजकाल तर भरपूर झाल्या आहेत, काहीही सुविधा नसताना मी ती परिक्रमा पूर्ण केली. हाच फार मोठा चमत्कार आहे. आता माझ्या स्वतःमध्ये एवढी सुविधा असून सुद्धा कदाचित मैयाची प्रेरणा देईल की नाही, माझ्या स्वतःमध्ये आता सुद्धा आतून प्रेरणा होत नाही की आता परिक्रमा करावी. पण 98 मध्ये ती कशी झाली एवढ्या कमी साधनामध्ये, तेच फार एक मोठं आश्चर्य आहे. आणि मैयाचे तर चमत्कार त्याच्यानंतर व्हायला लागले, परिक्रमेनंतर व्हायला लागले. ते चमत्कार जीवनामध्ये आतापर्यंत घडतच आहे. 1998 सालात तुम्ही एवढ्या तरुण वयात परिक्रमा उचललीत. मैयाचा तुमच्यावर शुभ आशीर्वाद आहेच. मैयानेच तुमच्याकडून ती परिक्रमा करून घेतली असं म्हणावं लागेल. तर 1998 सालच्या परिक्रमेत आणि आत्ताच्या परिक्रमेत काय फरक आहे? खूप फरक. हा. सर्वात मोठा फरक म्हणजे मोठी धरणं जी बांधली गेली. अच्छा. ती सगळी 2005-2007 नंतर त्याच्यामध्ये अच्छा जलभरण सुरू झालं. तर अनेक तीर्थक्षेत्र, दिव्य तीर्थक्षेत्र ते मैयाच्या पाण्यामध्ये बुडून गेले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे शूलपाणेश्वर. अच्छा. शूलपाणेश्वर, जुना शूल. जेव्हा मी पहिल्या परिक्रमेमध्ये होतो, अच्छा, तेव्हा जुन्या शूलपाणेश्वराच्या मंदिरामध्ये होतो आणि तिथले आदरणीय पुजारी त्रिवेदीजी, अच्छा, तिथे होते. नुकतंच 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे.
त्यानंतर आता म्हणजे खूप पारिवारिक मस्त आनंदित संबंध झालेले आहेत त्यांच्याशी. त्यांचे पुत्र जे आहेत ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. अच्छा. तिथे गेलो मी आणि जुन्या शूलपाणेश्वराच्या शिव मंदिरामध्ये जे दिव्य शिवलिंग होतं त्याच्यामध्ये त्याच्या जवळच एक जमीन होती. जमिनीवर असं लाकडाचं बूच झाकण असं ठोकलेलं होतं. अच्छा. लाकडाचं बूच. मी महाराजांना विचारलं की महाराज हे काय आहे. अच्छा. तर वय कमी होतं, त्यांचं वय जास्त, अनुभव जास्त. त्यांना काय वाटलं की असंच कुठेतरी आला असेल, तेरे को नाही मालूम असं करून ये बहुत जरुरी चीज आहे, तू नाही समज सकता, दुर्लक्ष केलं. तर त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी हट्ट धरला की हे आहे काय, म्हणजे नेमकं आहे काय. हा त्या लाकडाचं झाकण इथेच घालवलेलं आहे. अच्छा. हे नेमकं आहे काय. तर मी जेव्हा 2-3दा प्रश्न त्यांना विचारला, बोले वो तुझे समझ में नहीं आएगा, उसके लिए नर्मदा पुराण पढ़ना पड़ता है. अच्छा. असं ते म्हणाले मला. तर मतलब महाराज जी मैया की कृपा से थोड़ा बहुत नर्मदा पुराण मैंने पढ़ा हुआ है. अच्छा, बोले तूने नर्मदा पुराण पढ़ा है तो बोले शूलपाणेश्वर के विषय में क्या जानता है. तो शूलपाणेश्वरची पूर्ण कथा जी मला माहिती होती अच्छा. ती मी त्यांना सांगितली की असं असं. त्यांना आनंद झाला की काही ना काहीतरी याला माहिती आहे. कमी वयाचा असून सुद्धा काही ना काहीतरी याला माहिती आहे. शूलपाणेश्वरची कथाबद्दल थोडक्यात मी त्यांना सांगितलं आणि शेवटी हे सुद्धा सांगितलं की जेव्हा शिवशंकर इथे मैयाच्या काठी येऊन बसले, त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ होता आणि तो त्रिशूळ त्यांनी जमिनीवर जोरदार आपटला आणि जिथे आपटला तिथून मैयाची एक दिव्य जलधारा अशी फुटली. अच्छा. असं जेव्हा मी त्यांना सांगितलं, हे बुजतीच जलधारा आहे. वा वा, क्या बात. बुजतीच जलधारा आहे. हा. जेव्हा ते कळलं की ते बुज त्या जलधारेला लावलंय तर माझं तर आश्चर्याचा म्हणजे धक्काच बसला की म्हणजे की आपण त्या जलधारेच्या जवळ बसलेलो आहे. मी त्यांना निवेदन केलं, महाराजजी मला बघायचे, हे बुज काढा. अच्छा. तर त्याचंही मान्य करायला तर तयार नाही, म्हणजे खूप वेग आहे म्हणजे त्या जलधारेचा. मी जिद्दच करून बसलो, अगदी तिच्या पाया म्हणजे लोटांगणच घातलं. मला आता बघायचं आणि हे बघितल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. आणि 2-3 भक्त अजून तिथे बसले होते. अच्छा. बिलकुल अगदी टाईट ते लाकडाचं बुस लावलं होतं आणि आम्ही खूप प्रयत्न करून ते झाकण काढलं आणि काढल्या जो असा फर्र असा वर अगदी शिखरापर्यंत इतका वेगाने तो झरा फुटला, त्या पाण्याचा तो धारा फुटली आणि आम्ही 5 मिनिटांमध्ये आम्ही घाबरायला लागलो की एवढं जल. आणि 5 मिनिटांमध्येच आम्ही ते झाकण 3-4 लोकांनी प्रयत्न करून झाकण लावलं आणि तोपर्यंत अख्खं गर्भगृह पाण्याने भरलेलं होतं. ते पाणी काढायला आम्हाला रात्रीचे 1:30 वाजले. अरे बापरे. हा एक अनुभव अत्यंत म्हणजे जवळपास कोणालाच माहिती नाही असा अनुभव मैयाने मला दिलेला आहे. अरे वा, खूप नशिबवान आहात. आणि आता शूलपाणेश्वरचं ते जुनं मंदिर, ती जलधारा आता पाण्यामध्ये बुडीत गेलेली आहे. असे अनेक जे तीर्थक्षेत्र आहेत ते मैयाच्या, म्हणजे मित्र म्हणतो की मैयाने मला जर का 10-15 वर्ष नंतर जर का माझा जन्म झाला असता मैयाच्या कृपेने, हे सगळे मला अनुभवता आलं नसतं, पाहता आलं नसतं. अगदी योग्य वेळी माझा जन्म झाला. खरोखरच तुम्ही नशीबवान आहात की तुमची त्या काळात हे सगळे तीर्थक्षेत्र बघण्याची किंमत या मैयाने घडवून आणली तुम्हाला. म्हणजे आता आमची इच्छा असूनही आम्हाला ते पाहता येणार नाहीये. बिलकुल, नक्कीच. आणि मला वाटतं शूलपाणेश्वरचं जुनं मंदिर महाराष्ट्रात होतं अगोदर. हो, नंदुरबार जिल्ह्यात मणिबेली म्हणजे त्या काळचा धुळे जिल्हा, त्याच्यानंतर धुळे जिल्हा विभागला गेला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये. तर ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये मणिबेली नावाचं गाव होतं मैयाच्या काठी, तिथे होतं. आता सध्या गुजरातमध्ये, आता गुजरातमध्ये ते शूलपाणेश्वर गोरा कॉलनीमध्ये आता नवीन झालेलं सुद्धा मंदिर. आणि जुन्या मंदिराचं वैशिष्ट्य नव्या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य आहे की आता जो आपण बघतो जुन्या मंदिरामध्ये जो नागदेवता चांदीचा ठेवलेला आहे, हो, शूलपाणेश्वर पिंडीवरती काय, तो जुन्या मंदिरातही होता. अच्छा. म्हणजे शास्त्र असं सांगतात, पुराण असे सांगतात, म्हणजे माझ्या वाचनात आलेलं नाही पण मी ऐकलेलं आहे विद्वान जनांकडून की भगवान शिवशंकरांनी स्वतः त्यांनी डमरू
भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्री स्वतः डमरू त्यांनी दिलेला आहे. म्हणजे भीमाशंकर मध्ये जो डमरू आहे तो साक्षात साक्षात शिवशंकरांनी दिलेला आहे. अच्छा. आणि शूलपाणेश्वर शिवलिंगाचा जो नाग आहे तो सुद्धा भगवान शिवशंकरांनी साक्षात स्वतः दिलेला आहे. अच्छा अच्छा. त्याचं वैशिष्ट्य अनेक वेळा अनुभवलेलं आहे. आणि जे परिक्रमामध्ये वाहन परिक्रमामध्ये जे माझ्या बरोबर येतात त्यांना दाखवलेलं सुद्धा आहे. आजही त्याची किमया, त्याचा चमत्कार म्हणा आजही बघू शकतो आपण की जर का आपण सहजासहजी ते नागदेवता जर का बघितले तर आपल्याला काय वाटतं की 5-6 किलोचे आहेत, आपण सहज उचलू शकतो. अच्छा. हो 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 हो. पण ते हलतात, उचलले जात नाहीत. हलतात, उचलले जात नाहीत. म्हणजे काय पूर्वीची गोष्ट सांगत नाही, अजूनही तुम्ही म्हणजे अजूनही त्या नवीन मंदिरात ती नागप्रतिमा आहे. चला. आणि त्याचीच ती त्याच अजूनही तोच चमत्कार आहे की ती हलती पण उचलली जात नाही. ते जे परंपरागत जे पुजारी परिवार आहे त्यांचे काही सिद्ध केलेले मंत्र, त्या सिद्ध केलेल्या मंत्रानेच ते स्वच्छता वगैरे करण्याकरता ते उचलतात, पुन्हा स्थापित करतात. सामान्य तुमच्या आमच्यासारखे माणूस तो उचलू शकत नाही. हलवू शकतो पण उचलू शकत नाही. चला, ही एक नवीन माहिती आज आपल्याला महाराजांमुळे कळाली की साक्षात शिवशंकरांनी ती नागप्रतिमा त्या ठिकाणी तेथील त्या पुजाऱ्यांना दिलेली आहे. पुजाऱ्यांना नाही, अनादी काळापासून. तेच अनादी काळ ऋषीमुनी ज्यावेळेस त्यावेळेस जे कोणी ऋषीमुनी असतील, आता पुजारी आहेत पण त्यावेळेस ऋषीमुनी असतील, कोणतरी महान ऋषीमुनी असतील. चला, आम्ही आता मी 2-3 वेळा जाऊन आलो शूलपाणेश्वरला, मला ही माहिती नव्हती. आता इथून पुढे जेव्हा मी शूलपाणेश्वरला जाऊ, आम्ही जे जुने पुजारी जी त्रिवेदीजी महाराज होते त्यांचे सुपुत्र देवेंद्रजी आता सध्या तिथे आहेत. अच्छा. त्यांना तुम्ही निवेदन करा, ते तुम्हाला दाखवतील नक्कीच. मी सर्व मैया भक्तांना अशी म्हणजे विनंती करेन की तुम्ही जेव्हा आता यापुढे शूलपाणेश्वर मंदिराला भेट देताल, दर्शन घेताल, त्यावेळेस तुम्ही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या नागप्रतिमेचं दर्शन जरूर घ्या आणि ते उचलण्याचा प्रयत्न करा. नाही, ते उचलू देत नाही का, हात लावून देत नाहीत का? हात लावून दिले सगळं ते करतील, बरोबर, प्रयोग करतील. पण ते स्वतः दाखवतील, प्रयोग दाखवतील. जर का 5-10 लोकांमध्ये इच्छा झाली तर एखाद्याला करून सुद्धा देतील. आणि आमचा तर प्रेम संबंध होता तर मला तर नेहमीच तो भाग्य मिळालेला आहे. ठीक आहे, त्या नागप्रतिमेचं जरूर दर्शन घ्यावं. कैवल्यधाम आश्रम बऱ्याच वर्षापासून आहे. म्हणजे नर्मदा भक्तांना कैवल्यधाम हे माहीत नाही असा एकही भक्त सापडणार नाही. तर हा कैवल्यधाम आश्रमाची स्थापना कोणी केली, किती वर्षापासून कैवल्यधाम आश्रम आहे आणि त्या आश्रमात आपण पायी परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासियांची सर्व सोय करतात, तर त्याबद्दल जरा विस्तृतपणे माहिती द्या. कैवल्यधाम आश्रम ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, तिथून 17 किलोमीटरच्या दूरीवर मैयाच्या उत्तर काठावर आहे. उत्तर काठावर कटघडा नावाचं गाव आहे, बडवा तालुका, जिल्हा खरगोण. अच्छा. 1995 मध्ये माझ्या पूज्य वडिलांनी स्थापना काय म्हणाले, आमचं वास्तव्य झालं. अच्छा. त्याला आम्ही कैवल्यधाम आश्रम नाव दिलं. अच्छा. आणि त्यानंतर मैयाचे भक्त येत गेले, मैयाची प्रीती वाढत गेली आणि आज चांगल्या पातळीवर कार्य झालेलं आहे. कैवल्यधाम आश्रमाचं 1995 मध्ये स्थापन केलेलं आहे. आजही तिथे दर अमावस्येला पंचकुंडात्मक महामृत्युंजय महायज्ञ, त्याच्यानंतर कन्या भोजन, अजूनही अनेक कार्य चालतात. आणि गरजू ज्या लेकी आहेत, बेटी मोली, त्यांचं म्हणजे सामूहिकरित्या नाही पण वैयक्तिकरित्या आम्ही आतापर्यंत जवळपास 14 विवाह केलेले. त्याचा संपूर्ण खर्च कैवल्यधाम आश्रमतर्फे केला जातो. आणि त्यानंतर परिक्रमावासींना तिथे थांबायची आणि जेवायची सोय आहे. पण जेवायची जी सोय आहे, भोजनाची सोय, त्याच्यामध्ये थोडंसं आमचं वेगळं आहे. परिक्रमेमध्ये स्वयंपाकाला अत्यंत महत्व आहे. म्हणजे नियमामध्येच सांगितलंय की स्वयंपाक करावा. बरोबर. परिक्रमा करताना तर तेच नियम, तीच परंपरा आम्ही स्वतः पालन करतो. आश्रमामध्ये भोजनाच्या सोयी करता एक 15x15चा एक वेगळा रूम आहे. त्याला मी किचनचं स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण गॅसची टाकी, चुला, किराणा माल सगळं तिथे ठेवलेलं असतं. कुठेही मागायची किंवा कुठेही कोणाला सांगायची गरज नाही. फक्त तिथे जाऊन स्वतःच्या हाताने स्वतः बनवून खावं. अरे वा.
अशी भोजनाची सोय कैवल्यधाम आश्रममध्ये परिक्रमावासी करताय. राहायला जवळपास एका वेळी 30 ते 40 परिक्रमावासी राहू शकतात. अच्छा. आणि भोजन स्वतःचं भोजन स्वतःनी बनवावं. कारण का मैयाच्या परिक्रमेचा नियमच आहे की पायी परिक्रमा जर का करत असाल तर स्वयंपाक करायचा, स्वतः करायचं. बरोबर आहे. त्या नियमाचं आम्ही पालन करतो. म्हणजे गेली 30 वर्ष हे निरंतरपणे सेवा कार्य आपल्या होत आहे अव्याहतपणे. मैया अनेक वर्षापासून म्हणजे या पृथ्वी तलावरती आहे. अनेक म्हणजे प्रत्यंतर झाली, प्रलय आले, अनेक युग निर्माण झाली. तर प्रत्येक परिक्रमावासियांना प्रश्न पडतो की या म्हणजे मैयाचं वय किती, मैया किती वर्षापासून या पृथ्वी तलावर म्हणजे आहे. आणि एवढी प्रलय होऊन सुद्धा मैयाचं स्वरूप काय बदललेलं नाहीये. तर त्याबद्दल जरा भक्तांना विस्तृतपणे माहिती सांगा. म्हणजे मैयाचं वय थोडक्यात बघा, जो मैया भक्त आहे त्याला हे माहिती आहे की मैयाचं नाव नर्मदा. त्याची व्याख्या मार्कंडेय महामुनींनी कशी केली आहे? नामृता तेन नर्मदा. अर्थात जिला मृत्यू नाही, जी अजर आहे, अमर आहे, अक्षर आहे. आणि कल्पांत किंवा प्रलय जरी झाला तरी मैयाची स्थिती अढळ राहते, अक्षय राहते. पुन्हा जेव्हा सृष्टी होते ते मैयाच्या अवतीभोवतीच होते. तर मार्कंडेय महामुनी आणि युधिष्ठिराच्या संवादानुसार मार्कंडेय महामुनींनी युधिष्ठिराला सांगितलं आहे की नर्मदा मैया 21 कल्पापासून या पृथ्वी तळावर आहे. तोच आधार घेऊन तुम्ही जो अत्यंत उत्तम प्रश्न विचारला की मैयाचं वय काय, तोच आधार घेऊन मी थोडीशी व्याख्या करायची इच्छितो. 21 सर्वात पहिले ते मार्कंडेय महामुनी म्हणाले 21 कल्प. आता एक कल्प किती, त्याचा पण थोडासा विचार. 4,32,000 वर्षाचं एक कलियुग. 4,32,000 धन, 4,32,000 म्हणजे एक द्वापर युग. 8,64,000. त्याच्यामध्ये 4,32,000 अजून जर का त्याच्यामध्ये ऍड केले तर जाते त्रेतायुग. त्याच्यामध्ये 4,32,000 अजून जोडले तर ती म्हणजे जवळपास 17 लाख वर्षाची कालावधी ती सतयुगाची. अशी 43,20,000 वर्षाची एक चतुर्युगी. म्हणजे सतयुग, कलियुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग हे चारही जेव्हा त्यांचा एकत्र कालावधी होतो ती एकूण 43,20,000 वर्ष होते. बरोबर. अशा 71 चतुर्युगी. 71 चतुर्युगी म्हणजे एक मन्वंतर. अच्छा. असे 14.5 मन्वंतर म्हणजे 1,000 चतुर्युगी म्हणजे एक कल्प. अरे वा. म्हणजे ती आणि ते जवळपास 4 अब्ज काहीतरी कोटी वर्ष येतं. गुणिले 21 अर्थात 90 अब्ज 80 कोटी 67 हजार वर्ष असं काहीतरी ते गणित येत आहे. म्हणजे 90 अब्ज वर्षापेक्षा जास्त. 90 अब्जापेक्षा जास्त म्हणजे एक कल्प नाही, 21 कल्प. 21 कल्प. अच्छा. आणि तेवढं आपण मैयाचं वय मानू शकतो. अरे बाप. म्हणजे हजारो नाही, लाखो नाही, कोटी नाही, तर अब्जावधी मध्ये ती गणना होते. बिलकुल अगदी. म्हणजे मी यावेळेस पुण्याला येताना ते आणायचं विसरलो. मैयाची प्राचीनता किती आहे याच्याकरता मैयाच्या काठी सापडलेलं एक जीवाश्म, फॉसिल ज्याला असं म्हणतो, लाकडाचा तुकडा माझ्याकडे आहे. आणि कार्बन डेटिंग प्रमाणे तो लाकडाचा तुकडा 6 कोटी वर्ष जुना आहे. ते माझ्याकडे अजूनही आहे. तुमच्याकडे अजून आहे? 6 कोटी वर्षापूर्वीचा तो लाकडाचा तुकडा. अरे वा. आहे मैयाच्या काठी. आणि बिलकुल अगदी कार्बन डेटिंग केलेलं आहे, प्रमाणित कार्बन डेटिंग. 6 कोटी वर्ष जुना तो लाकडाचा तुकडा आहे. जर का सहजासहजी प्रथम दर्शनी आपल्याला बघितलं, जर का ते समोर तुमच्या ठेवला, तुम्हाला काय वाटेल जवळपास तो 1 किलो वगैरेचा असेल. अच्छा. पण जेव्हा त्याला उचलू तर तो लाकडाचा तुकडा 8 किलोचा आहे. काय बोलता. अरे वा. यावेळेस आणायचं विसरलो. कधी जेव्हा आपण भेट होईल साखरे काका जेव्हा पुन्हा कॅमेऱ्याच्या मागे असतील तर तो
फॉसिल जीवाश्म लाकडाचा तुकडा मैयाच्या काठी सापडलेला 6 कोटी वर्ष जुनाचा म्हणजे औषध मैयाच्या कृपेनं तुमच्या नर्मदा पुराणाच्या कार्यक्रमाचा योग पुण्यामध्ये लवकरच घडून येऊ आणि तो तुकडा आम्हाला बघायला मिळो अशी नक्कीच. आपण मैयाचरणी प्रार्थना करूया. नक्कीच, नक्कीच. मैयाच्या बद्दल अनेक भक्तांमध्ये बरेचसे संभ्रम आहेत, शंका आहेत. अनेक भक्त म्हणतात असं चर्चेद्वारे, साधारणतः चर्चेद्वारे म्हणतात की मैया कुमारिका आहे. मग मैयाचे 3 विवाह झालेत हो. अशी चर्चा भक्तांमध्ये आहे. मग ते 3 विवाह होऊनही मैया कुमारिका कशी? अत्यंत उत्तम प्रश्न विचारलाय. 3 विवाह होऊनही मैया कुमारिका कशी हा प्रश्न बऱ्याच भक्तांना पडतो. तर त्याबद्दल जरा विस्तृतपणे सांगावं. कथा थोडी जास्त विस्ताराची आहे पण थोडक्यात सांग बरं. की मैयाचे 2 स्वरूप आहेत. 2. भौतिक स्वरूप आणि गुप्त स्वरूप. जेवढी मैया आपल्याला वर दिसते ना, अच्छा. हा. तो भौतिक स्वरूप आणि तेवढीच मैया खाली आहे. भूमिगत सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे जमिनीवरून जेवढी आहे तेवढीच जमिनी खालून गुप्त स्वरूपात आहे. जर काय असं म्हणलं तर कोणाला हसू येईल. हा, मलाही तोच प्रश्न पडला की हे काय बोलताय तुम्ही, पहिल्यांदाच हसू येईल, ऐकतोय. नक्की हसू येईल. अच्छा. हे काय आहे, हा. पण त्याची सिद्धता नासाने केलेली. अच्छा. नासाने केलेली आणि ते सिद्ध करणारे जे भारताचे प्रसिद्ध पर्यावरण वैज्ञानिक आहेत, त्याच्यावर अध्ययन करणारे हा, 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 हा. डॉक्टर सतीश होटे, ते नुकते 4 दिवसापूर्वी त्यांची माझी भेट झाली आहे. अरे वा. अच्छा. आपल्या महाराष्ट्रातच आहेत. अच्छा. आणि त्यानंतरही अनेक असे तर्क आहेत हा. जेणेकरून आपल्याला स्वीकार करावा लागतो की मैयाचे 2 स्वरूप आहेत. म्हणजे हे सिद्ध केलंय. तर्काद्वारे सुद्धा सिद्ध होतं. विज्ञानाने, नासानी आणि भारतीय अनुसंधान करताना ते त्यांना माहिती येते. अच्छा. पण त्यांना माहिती आहे, कदाचित सांगितलं नाही सांगितलं काय तरी तर्काने सुद्धा आपण हे करू शकतो की मैयाचे 2 स्वरूप आहेत. कसं? हा. गंगा मैया उद्गम कुठे? गंगोत्री. जमुना मैया उगम कुठे? जमनोत्री. ब्रह्मपुत्र उगम कुठे? तिबेट. आपली महाराष्ट्राची कृष्णा मैया उगम महाबळेश्वर. वेण्णा उगम महाबळेश्वर. हे सर्व जे उगमाचे जे ठिकाणं आहेत तिथे भरपूर जलराशी उपलब्ध आहे. गंगोत्री, यमुनोत्री, तिबेट, तिथे ग्लेशियर्स आहेत. बरोबर. गरमीमध्ये ते ग्लेशियर्स वितळतात. पण एवढं जलराशी गरमीमध्ये सुद्धा गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रामध्ये असते. सिंधू, झेलम त्याच्यामध्ये तोच. महाराष्ट्रात जर का बघितलं, कृष्णा, वेण्णा जिथून उगम पावतात, महाबळेश्वरचं स्थान, तिथे किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो हे आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना ते काही नवीन सांगायची गरज नाही. मैया 21 जिल्ह्यामधून वाहते. अमरकंटक ते खंबाती, खाडे, मिठी, तले, भरूच जिल्हा. मैया एकूण 21 जिल्ह्यांमधनं वाहते. कुठल्याही जिल्ह्याची सरासरी पावसाची 30-32 इंचापेक्षा जास्त नाही. आपल्या महाराष्ट्रातलं अनेक असे जिल्हे आहेत त्यांची सरासरी 30-32 इंच आहे. पण तिथे पावसानंतर ओढ्यांना पाणीच नसतं. उन्हाळ्यात सुकून जातात. पण मैयाच्या उगमा क्षेत्री सुद्धा कुठला ग्लेशियर नाही, एवढा मोठं पावसाचा क्षेत्र नाही. जेवढा पाऊस महाबळेश्वरला किंवा चेरापुंजीला पडतो तेवढा अमरकंटकला पडतो का? नाही. ग्लेशियर आहेत का? नाहीये. तरी सतत मैया वाहते, 1 इंच सुद्धा पातळी कमी होत नाही. चमत्कार आहे की नाही? भेडाघाट, ओंकारेश्वर, जुनं शूलपाणेश्वरच्या झाडीमध्ये अनेक असे कुंड आहेत ज्याची पातळी, ज्याची खोली किती आहे आजपर्यंत पत्ताच लागली नाही. म्हणजे किती गहन जलराशी आहे. आणि जर का मैयाचा गुप्त प्रवाह आहे तर त्या कुंडातनं मैयाचे पाणी पुरवठा होतो. म्हणून मैयाची पाण्याची पातळी 1 इंच सुद्धा कमी होत नाहीये. म्हणजे हा काही श्रद्धेचा विषय नाही, विज्ञानाचा आणि तर्काने पण आपण सिद्ध करू शकतो. आणि जे विवाहाचे प्रसंग तुम्ही जे म्हटलेला आहात, 3 विवाहाचे प्रसंग, तुम्ही 3 म्हणता, मी 4 म्हणतो. हा, हे जे प्रसंग आहेत शिवशंकराच्या सांगण्यानुसार हे जे भौतिक स्वरूप जे आपल्याला दिसतं
ज्याची आपण परिक्रमा करतो, हे प्रसंग त्या भौतिक धारेशी आहे. आणि मैयाची जी गुप्त धारा आहे ती अखंड कुमारिका शुद्ध स्वरूप आहे. म्हणूनच आपण मैयाचं पूजन कुमारिका स्वरूपात, कन्या स्वरूपात करतो. आणि भौतिक आपल्याला आध्यात्मिक लाभ पाहिजे, भौतिक लाभ नाही. बरोबर. म्हणून भौतिक स्वरूपाकडे दुर्लक्ष करून गुप्त स्वरूपाचं पूजन करतो, ते म्हणजे कन्यापूजन. अच्छा. असे 4 विवाहाचे प्रसंग आहेत. पहिला प्रसंग रामपुरा, अच्छा, गुजरात. तिथे भीमेश्वर आहे. उत्तरवाहिनी परिक्रमेचं नाव सगळं घेतात. हजारो भक्त उत्तरवाहिनी परिक्रमेला रामपुऱ्याला जातात. सर्वांनी बघितलेलं रामपुरा, काही कोणाला वेगळं सांगायचं नाही, गरज नाही की रामपुरा कुठे आहे. हजारो उत्तरवाहिनीमध्ये हजारो लोक रामपुऱ्यामध्ये असतात. पण मी सांगतो की तिथेच एक दुर्लक्षित शिवलिंग आहे, त्याचं नाव आहे भीमेश्वर. रामपुरा उत्तरवाहिनीमध्ये रामपुरा. तिथे आहे भीमेश्वर. त्या कथेमध्ये मैयेचा प्रथम विवाहाचा उल्लेख भीमेश्वर. दुसरा प्रसंग महेश्वर. आपण सर्वांना माहिती आहे, महेशमध्ये लागली आपली पूज्यपाद अहिल्यादेवी नगरी. तिथल्या कथेमध्ये सुद्धा दुसरा प्रसंग येतो मैयाच्या विवाहाचा. अच्छा. तिसरा प्रसंग धिष्णेंद्र विवाह. अच्छा. ते अमरकंटकला त्याची कथा येते. आणि चौथा प्रसंग सुद्धा अमरकंटक मध्येच अग्निदेवतेशी विवाह. असे 4 प्रसंग येतात. आणि हे 4 प्रसंग त्या सगळे भौतिक धारेशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे विवाहाचे प्रसंग असूनही मैयाचं आपण गुप्त स्वरूप जे शुद्ध आहे, कन्या स्वरूप आहे, त्याचं पूजन आपण करतो. अच्छा अच्छा. चला, ही एक नवीन माहिती म्हणजे भक्तांपर्यंत आली. आता भक्तांना म्हणजे संभ्रम पडणार नाही की मैयाची विवाह झालेला असताना देखील आपण तिला कुमारिका का म्हणतो. हा म्हणजे बऱ्याच अंशी प्रत्येक भक्तांच्या मनातील प्रश्न सुटलेला आहे असं म्हणावं. तुम्ही 1998 साली ज्यावेळेस परिक्रमा केली त्यावेळेस खूप खडतर परिस्थिती होती. शूलपाणेश्वर मध्ये मामा लोक लुटालुटीचे प्रसंग करत होते म्हणजे त्यावेळेस. तर तुमच्या बाबतीत तसा काही प्रसंग घडला होता का मामा? नाही. माझं सौभाग्य होतं की 1998 मध्ये मी जेव्हा परिक्रमा केली तेव्हा बडवानी याच्या जवळपास 100 किलोमीटर अगोदरच एक सद्ग्रस्त परिक्रमाची माझी ओळख होत राहते परिक्रमेमध्ये. आम्ही बरोबर बडवानी पर्यंत गेलो. मला चिंता झाली की आता आपण शूलपाणीची झाडी कशी पार करणार, तिथं लुटतील काय. तर ते माझ्या उपाशा बयानी खूप मोठे होते. माझं वय तेव्हा लहानच होतं. मी त्यांना काकाजी अब कैसे जाएंगे. अरे मला चिंता मत कर यार, सब चल जाएंगे. ठीक आहे बाबा, ते आज बरोबर आपलं ते वर्तमान छत्तीसगडचे पोलिसाचे खूप मोठ्या हुद्द्यावर होते. आणि जेव्हा आम्ही शूलपाणी जंगलाला निघायला झालो तर तिथे 2 पोलिसवाले येऊन उभे राहिले, गनमॅन, सिक्युरिटी. म्हणजे सुपर सिक्युरिटी मध्ये मी शूलपाणीचं जंगल पहिल्यांदा पार केलेलं. ते मला सुद्धा माहिती नव्हतं जे पोलीस अधिकारी आहेत. नंतर कळलं जेव्हा बडवानीला तिथे 2 गनमॅन पोलिसवाले येऊन उभे राहिले तेव्हा मला कळलं. आणि त्या सिक्युरिटी मध्ये माझी शूलपाणेश्वर मधून ती परिक्रमा झाली. आणि त्यानंतर असे काही प्रसंग घडले की शूलपाणीमध्ये येणं जाणं झालं. आणि मामा लोकांशी संपर्क दुसऱ्या कारणाने आला. त्यामुळे ओळखी पाळखी मामांच्या गावामध्ये माझ्या वाढल्या. आणि जेव्हा 2003 मध्ये जेव्हा मी पुन्हा परिक्रमा केली तर सगळे मामा माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे तो प्रसंग माझ्यावर आला नाही. आणि असं सांगितलं जातं की मैया परिक्रमेमध्ये शूलपाणीमध्ये जंगलामध्ये लुटणं हे सुद्धा ईश्वराची इच्छा आहे. परीक्षा घ्यायची, तर परीक्षा घेणारे जे मामा आहेत तेच माझे मित्र झाले. याच्यापेक्षा माझं मोठं सौभाग्य काय. म्हणजे मैयाने तुमची एक लहान बाळासारखी काळजी घेतली. नक्की. छान. म्हणजे मैयाची अनुभूती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना मैयाचा महिमा खूप वेगळा आहे. नक्कीच. पूर्वी मैया किनारी खूप महान संत होऊन गेले, अजूनही आहेत आणि ते शेवटपर्यंत असणारच आहेत.
आता काहीच दिवसांपूर्वी म्हणजे महान संत सियाराम बाबाजी मैयाचरणी विलीन झाले. त्याच्या अगोदर लखनगिरी महाराज की ज्यांनी शूलपाणीतील लूटमार बंद करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता त्यांचा. तर आत्ता परिक्रमेत असताना असे कुठले महान संत आहेत की त्यांचं दर्शन घेणं खूप आवश्यक आहे, त्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे हे नवीन परिक्रमावासियांसाठी? नक्की. सियाराम बाबा अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व. आणि सियाराम बाबा आपण सर्वांना माहिती आहे की 10 रुपयापेक्षा जास्त दान राशी स्वीकारत नव्हते. परंतु आजपासून 4 वर्षापूर्वी सियाराम बाबाने स्वतः मला 200ची नोट दिलेली आहे. काय बोलता? ती माझ्याकडे अजूनही आहे. मी तुम्हाला आताही दाखवू शकतो. अरे वा, दाखवेनच. भाग्यवान आहात तुम्ही की सियाराम बाबांच्या हस्ते तुम्हाला लक्ष्मीरूपी प्रसाद मैयाने प्राप्त करून दिलेला आहे. आणि त्यानंतर जर का सिद्ध संत जर का आपण बघायला गेलो तर सियाराम बाबांच्याच तोडीचे म्हणजे मराठी शब्द तोडीचे. बरोबर आहे. तोडीचे. त्यांचं नाव सुद्धा सियारामदास बाबाच आहे. अच्छा. ते अमरकंटकला चक्रतीर्थ, अमरकंटकला चक्र, तिथे त्यांचा निवास आहे. त्यांची साधना पण खूप उत्तम आहे. अच्छा. साधना खूपच उत्तम आहे. आणि त्यानंतर बरकाल कोटेश्वरचे स्वामी नर्मदानंदजी जे आहेत, अच्छा, ते अत्यंत ज्ञानी, घेण्यासारखं ज्ञान आहे. अच्छा. त्याच्यानंतर भरपूर असे संत आहेत. कुबेर भंडारी सहसा कोणाला भेटत नाही, तिथेच असतात, पण त्यांचा जास्त कोणी परिचय घेत नाही. पण जर का त्यांच्या सान्निध्यात आपण बसलो तर अनेक ज्ञानाचे नवीन नवीन पृष्ठ उघडतील असे प्रेमानंदजी सुद्धा आहेत. कुबेर भंडारीला खूप कमी लोक त्यांना ओळखतात. असे अनेक संत मी याच्यासाठी अजूनही आहेत ज्यांच्याकडनं काही ना काहीतरी घेऊन. शुकदेवजी महाराज ओंकारेश्वरचे जे आहेत त्यांचं सर्वांना माहितीच आहे, लोक त्यांना ओळखतात, ते पण सुद्धा अत्यंत सिद्ध आहेत. असे अनेक संत मी याच्यासाठी अजूनही वाचतात. अच्छा, अच्छा. बसच्या परिक्रमेत अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणजे तरुणांपेक्षा ज्येष्ठांचं प्रमाण जास्त असतं बसच्या परिक्रमेत. 95%. हो. तर बऱ्याच ज्येष्ठांना इच्छा असूनही परिक्रमा करता येत नाही, त्यामुळे ते बसने येतात. बसच्या परिक्रमेतील अनुभवानंतर तुमचे विशेष आभार मानणारे कोणी अशी व्यक्ती आहे का? तशा तर भरपूर असतील, पण अशा सन्माननीय व्यक्ती अशा कोण आहेत? बिलकुल आहेत. संगमनेर आपल्या जवळच नगर आहे, तिथे न्यायाधीश आहेत. अच्छा. त्यांचं नाव श्री साहेबरावजी बुद्रुक. साहेबरावजी बुद्रुक संगमनेरचे माननीय न्यायाधीश आहेत. अच्छा. संगमनेरचे. 2 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या आई बरोबर परिक्रमा केली माझ्याद्वारे वाहन मार्फत. म्हणजे माझ्या वाहन परिक्रमेला ते त्यांच्या आईला घेऊन आले होते आणि त्यांच्या आईचं वय वर्ष म्हणजे 90. अरे वा. 90मध्ये सुद्धा त्यांनी हे केलं आणि अत्यंत सुंदररित्या झाले. तर आज त्यांना कळलं जर का जज साहेबांना की मी संगमनेरवरनं जातोय तर आवर्जून चहा प्यायला तरी मला थांबवतातच. त्यामुळे आईला परिक्रमा करवणं एवढ्या वयामध्ये माझा फार. आणि साखरे काका आहेत, काकू आहेत, त्या ज्या परिक्रमेला होते ते ओळखतात. नाशिकचे गायधाणी काका होते, माधव गायधाणी. त्यावेळेस त्यांचं वय वर्ष 88. अरे वा. वय वर्ष 88. आत्ताच नुकते नाशिकचेच शशिकांतजी उत्पात याच वर्षी येऊन गेले. त्यांचं वय वर्ष 91. अरे वा. असे सुद्धा आमच्या बरोबर एवढ्या वयोवृद्ध भक्तांना परिक्रमा घडवून आणणं बसच्या माध्यमाने का होईना मग यांनी ते सौभाग्य आम्हाला दिलेलं आहे. आणि यांचे आशीर्वाद भरपूर, म्हणजे परिक्रमा झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रूच निघतात की ह्या वयामध्ये आम्ही कल्पना करू शकत नाही की आम्ही परिक्रमा करू शकतो. आणि त्यांचे भरभरून जेवढे आशीर्वाद मिळतात ना. मला हेच उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होतं की साधारणतः म्हणजे 90 क्रॉस केलेली व्यक्ती देखील तुमच्या बरोबर परिक्रमेला येते आणि मैया त्यांना दर्शन देते, अनुभूती देते. आणि ही संधी मैया प्रत्येकाच्या वाट्याला येऊ देत नाही. मैयाने काही खास व्यक्तींची निवड केलेली असते आणि त्या खास व्यक्तींमध्ये तुम्ही आहात, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे, अभिमान आहे.
बरं, यापुढील परिक्रमेत नवीन परिक्रमावासियांसाठी तुमचा काय संदेश असेल? पायी 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 परिक्रमावास. आता मी बऱ्याचदा आम्ही पाहतोय, मैया म्हणते मीपणा सोडा, हा अहमपणा सोडा, परंतु आत्ताच्या अनुभवातून आम्ही असं पाहतोय की मैयाची पायी परिक्रमा 2-2, 3-3 वेळा केलेले परिक्रमावासी देखील परिक्रमेनंतर त्यांच्यामध्ये काही बदलच होत नाही. म्हणजे माझा जो अहमपणा आहे, माझा जो हट्टपणा आहे, तो मी सोडतच नाहीये. तर असं घडतंय. तर मला थोडस तुम्ही आता जे हे केलं त्याच्याविषयी मला थोडस वेगळं मत आहे. अच्छा. बदल घडतो, हो, परिक्रमेमध्ये बदल घडल्याशिवाय राहणारच नाही. पण काही काही भक्तांना तर तो अत्यंत कमी प्रमाणात सूक्ष्म प्रमाणात असतो, जो आपल्याला जाणवत नाही. पण बदल निश्चितच घडतो. बदल निश्चितच घडतो. बदल निश्चितच घडतो. आणि सर्वात मोठं कारक जे आहे, कारण काय, सगळ्याची सुरुवात आपल्या पोटापासून होते. सर्वाची सुरुवात आपल्या पोटापासून. बरोबर. तर परिक्रमेमध्ये असताना आहार शुद्धी अत्यंत महत्वाची. अच्छा. आहार शुद्धी. आहार शुद्धी म्हणजे सध्याच्या काळात मी बघतोय की पायी परिक्रमावासी येतात, कांदा लसूण यांचं सेवन सुरू असतं. हो, सुरू आहे. तर तो प्रत्येकाचा आपापला विषय आहे, कोण कुठलं खाद्यपदार्थ ग्रहण करावं त्याच्याबद्दल काही वादच नाही. परंतु कांदा लसणाच्या तामसी प्रवृत्तीमुळे जो परिक्रमा करतोय त्याचा मन परिक्रमेमध्ये कदाचित लागत नसावं, हा एक प्रमुख कारण आहे. गाजर बीट सुद्धा परिक्रमेमध्ये नाही, त्याचं वेगळं कारण आहे, ते सुद्धा खायचं नाही परिक्रमेमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करावा. स्वयंपाक स्वतः बनवून हे करायचं. अच्छा. हे म्हणजे सामान्य नियम आहे. हे जो कोणी पालन करेल त्याच्या जीवनामध्ये निश्चित 100% बदल घडेल. 100% बदल. वर्तमानमध्ये सर्वांना हाच हे आहे की परिक्रमा करताय, 4-5 महिने परिक्रमा करताय, त्यामध्ये कधी निम्मे दिवस तरी स्वतःच्या हाताने बनवून जीवन करा. परिक्रमेचा वेगळा लाभ आहे. आहार शुद्धी ठेवा. खरा आनंद त्यामध्ये आहे. नाही, ही पहिली पायरी आहे. हो, पहिली पायरी. अशा अनेक पायऱ्या. खरा आनंदाची पायरी तर वेगळी, ही पहिली पायरी आहे. कारण काय आहे की कुणाच्याही हृदयात उतरायचा रस्ता पोटातून जातो. बरोबर. तर पहिली पायरी जर का ती आपण हे केली तर त्याच्यानंतरचे तर भरपूर सोपान आहेत. ते तर खूप त्याच्यापर्यंत बहुतेक मी सुद्धा अजून गेलेलो नाही आणि जाऊ सुद्धा शकत नाही या जीवनामध्ये. इतके सोपान आहेत मैयाचे. बरोबर. तर आणि दुसरं, आत्ताचे जे परिक्रमावासी आहेत किंवा कुठले का असे ना, कधी आत्ताचे नंतरचे पूर्वीचे, सर्वांना हाच हे आहे की तिथे जे आश्रमामध्ये आपण जाता त्या आश्रमाचे नियम पालन करावे, स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, मैयाच्या काठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, आपल्यातर्फे काही मैयाच्या काठी घाण होऊ नये, आश्रमाचे नियम पालन करावे. स्थानिक लोक जे आहेत ते तिथले गृहस्थ म्हणा किंवा परिश्रमिक मजूर म्हणा, ते आपल्याला जे सेवा देतात ती आनंदाने स्वीकार करावी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण काही आपली अपेक्षा नसावी. बरोबर आहे. मुळात ह्या भावनाने आपण जर का परिक्रमा केली तर बदल निश्चित. हो ना. मुळात परिक्रमा उचलतानाच ती अपेक्षाही नसावी. हा, आणि जर का तुम्हाला सुविधा पाहिजे तर माझ्या बरोबर या ना बस. भरपूर सुविधा आहेत. अच्छा. कारण सुविधा देण्यामागचं कारण हे आहे की आता जसं आपण नुकतीच चर्चा केली की एवढे वयोवृद्ध येतात, तर त्यांना निश्चितच सुविधेची गरज आहे. त्याशिवाय त्यांना ते पर्याय नाही. आणि कारण काय, एवढं वय म्हटलं की शरीरामध्ये काही ना काहीतरी बिघाड हा असतोच. बरोबर आहे. बीपी शुगर तर आजकाल सामान्य झालेलं आहे. घराघरात तो झालेला आहे. त्यांना सुविधेची गरज आहे, त्यांनी घ्यावी आणि मी देतोच. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की घराघरात बीपी शुगर वगैरे असे आजार झालेले आहेत, परंतु आम्ही पाठीमागे सेवेत असताना, परिक्रमावासियांच्या सेवेत असताना काही कॅन्सरग्रस्त व्यक्ती आम्हाला परिक्रमा करताना दिसल्या.
तर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की बाबाजी ऐसे स्थिति में आप कैसे यहाँ पर आ गए, आप ऑपरेशन क्यों नहीं करना चाहते, आप ऑपरेशन करवा लो। तो वो बोले मुझे कैंसर है और मैया ही मेरा कैंसर ठीक करेगी। तर खूप लोकांची अशी भावना आहे की, आणि उदाहरणही आहेत की मैया अनेकांचे आजार दूर करते, अनेकांच्या व्याधी दूर करते। मैयाच्या जलामध्ये अशी ती जादू आहे, त्याचं जरा महत्व विशद केलं तर बरं होईल। तुम्ही बघितली, मी तर स्वतः अनुभवलेलं आहे। हो, कॅन्सरचे पेशंट ठीक होताना हो, तुम्ही ऐकलं असेल, ऐक पाहिजे। हो, माझे तर त्यांचे चांगले संबंध आहेत, हो ना, संबंध आहेत माझे त्यांचे संबंध। कॅन्सरचे रोगी ठीक होताना जे मैयाच्या कृपेने ठीक झाले त्यांचे अजूनही संबंध आहेत। कालचीच गोष्ट आहे की मला कॉल आलेला, कॅन्सर ठीक झाला, मी याच्या जेलाने परिक्रमा नाही, फक्त मी त्यांना मुंबईमध्ये त्यांच्या घरी ज्या दिवशीपासून त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला, किमो वगैरे सगळं चालत होत्या, डॉक्टर म्हणाले कुठपर्यंत चालतील काय नाही चालतील, मी त्यांना न चुकता मुंबईला त्यांना मैयाचं जळ नेहमी पाठवायचो। अच्छा, आणि नुकत्याच त्या ठीक झालेल्या आहेत। अरे वा, अशा वसेच देत आहेत। कालच फोन आलेला मला अच्छा. त्यांचा मला आता डॉक्टरने तर मला हे केलं, म्हणजे परिक्रमाने घरी बसून सुद्धा मैया जलचा जरा सेवन केलं तर संभव आहे। अच्छा, म्हणजे एवढी मोठी जादू त्या मैया येणार नाही। हॅलो हॅलो, हा बोल। परिक्रमा उचलताना किंवा परिक्रमाला गेल्यानंतर बऱ्याच परिक्रमावासियांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे अश्वत्थामा। अरे बापरे, म्हणजे परिक्रमेहून आल्यानंतरही बऱ्याच परिक्रमावासियांना विचारलं जातं की तुम्हाला अश्वत्थाम्याचं दर्शन झालं का। तर अश्वत्थामानी दर्शन दिलेले अनेक प्रसंग अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये विशद केलेले आहेत, परंतु अलीकडच्या काही काळात किंवा 50 वर्षांपूर्वी 70 वर्षांपूर्वी अश्वत्थाम्यांचा जास्त उल्लेख नव्हता। तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही 50 वर्ष म्हणतो, मी तर फक्त 30 वर्ष म्हणतो। अच्छा, अश्वत्थाम्याचा उल्लेख परिक्रमेमध्ये महाराष्ट्राचे परिक्रमा अशी जेव्हा त्यांची संख्या वाढली, अच्छा, हा, तेव्हा अश्वत्थामाचा उल्लेख सुद्धा वाढला। त्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये परिक्रमेमध्ये अश्वत्थामाचे दर्शन घडतात हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं, कोणालाच माहिती नव्हतं। कोणालाच माहिती नव्हतं। अजूनही सामान्य मध्य प्रदेशातल्या परिक्रमावासींना जर का तुम्ही विचारलं तर तो ह्या विषयामध्ये अनभिज्ञच आहे। बरोबर, हा. आणि जेव्हा महाराष्ट्राचे परिक्रमावासी त्या क्षेत्रामध्ये त्यांचे मैयाप्रती त्यांचं प्रेम वाढलं, तेव्हा अनेक भक्त पूज्यपाठ टेंबे स्वामी अच्छा, त्यांचे अनेक भक्त परिक्रमाला सुद्धा येऊ लागले अच्छा, महाराष्ट्रातून। आणि पूज्यपाठ टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की शूरपाणीच्या जंगलामध्ये त्यांना अश्वत्थामाचे दर्शन झाले। टेंबे स्वामींना आहे, बिलकुल नक्की। आणि तिथे अस्तंबा पर्वत म्हणून आहे, अच्छा, खेतियाजवळ अस्तंबा पर्वत, तिथे अजूनही मेळावा भरतो। अच्छा, आणि अश्वत्थामाचा तिथे वास आहे असं मानलं जातं। अच्छा, आणि अस्तंबा पर्वतवर अजूनही जत्रा भरते। अच्छा, पण परिक्रमेमध्ये अश्वत्थामा भेटतो, हा, अस्तंबा पर्वत आहे, तिथे जत्रा भरते, अश्वत्थामाचं तिथे वास्तव्य आहे, अदृश्य वास्तव्य आहे, हे सर्वांना माहिती आहे त्या क्षेत्रामध्ये। बडवानी जिल्ह्यामध्ये केव्हांतरी सर्वांना माहिती आहे। पण परिक्रमेमध्ये अश्वत्थामा भेटतो हे कोणाला माहिती नव्हतं। अच्छा, हो। त्यानंतर पूज्यपाद टेंबे स्वामींच्या भक्तांची आवक तिथे वाढली, येणं जाणं त्यांचं वाढलं परिक्रमेत। तर कदाचित टेंबे स्वामींना दर्शन घडले म्हणून आम्हालाही दर्शन घडावे अशी प्रार्थना भक्तांनी टेंबे स्वामींकडेच केली असावी। आणि टेंबे स्वामींच्या कृपेने त्यांना अश्वत्थामाचं दर्शन घडला असावं, त्याला नाकारू शकत नाही, श्रद्धेचा विषय आहे, बरोबर, नाकारू शकत नाही। आणि श्रद्धा अश्वत्थामा काय तुम्हाला स्वयं ब्रह्माचे दर्शन करू शकते, बरोबर, बरोबर। त्यात अश्वत्थामाचं दर्शन होणं
काही म्हणजे विशेष विशेष असं काही नाहीये. नवल नाही. घडू शकतं, निश्चित घडू शकतं. परंतु अश्वत्थामाचं दर्शन करण्याकरता मी परिक्रमा करतोय हा विचार चुकीचा. बरोबर आहे, बरोबर. कारण टेंबे स्वामींना घडलं, आपल्याला घडणार की नाही घडणार हा जर का तुम्ही निर्धार करून चालला तर अगोदर टेंबे स्वामींच्या साधनेशी आणि आपली तुलना करावी. बरोबर. त्यांचं ते थोरत्व जे आहे, थोरपणा, त्यांचा साधनेचा जो थोरपणा आहे, आपली स्वतःची त्याची आपली तेवढी योग्यता पातळी आहे का, आहे का, पातळी आहे का आपली थोडी, आपली तेवढी योग्यता आहे का हा विचार प्रत्येकाने करून तो विचार करावा. अश्वत्थामा भेटेल की नाही, अश्वत्थामा भेटेल की नाही. अच्छा. दुसरं, ठीक आहे, टेंबे स्वामींची कृपा, ईश्वराची किंवा मैयाची कृपा, अश्वत्थामाचे दर्शन घडले जरी, अश्वत्थामा का दर्शन देतो की त्याचा जो व्रण आहे, त्याचा जो पाप आहे तो कमी व्हावा. बरोबर आहे. म्हणून तो टेंबे स्वामी सारख्यांना दर्शन देतो. तुम्हा मला दर्शन देतो, त्याचं काय बोलवणार, काय बोलवणार. बरोबर आहे. त्याचं काय बोलवणार अश्वत्थाम्याचं. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की परिक्रमामध्ये मला अश्वत्थामाचं दर्शन घडावं ही अपेक्षा घेऊन परिक्रमा करताच कशाला. जर का तुम्हाला दर्शन घडायचे असतील तर मार्कंडेयाचे दर्शन घडावे, ते सुद्धा चिरंजीवी आहे, अशी अपेक्षा असावी. त्या पापात्माचं दर्शन घेण्याची इच्छा भक्तांना का व्हावी हा माझा प्रतिप्रश्न आहे. बरोबर आहे. परंतु खूप आकर्षणाचा विषय आहे तो, उत्सुकतेचा विषय अश्वत्थामा. कारण का आजपर्यंत युट्यूब वरती बऱ्याच मुलाखती ऐकल्या, मुलाखती म्हणजे पुस्तकांमध्ये वाचलं, तर प्रत्येक परिक्रमावासियांना हा प्रश्न आवर्जून उपस्थित केला जातो की अश्वत्थाम्याचं दर्शन झालं का. तर आपण म्हणजे छान पैकी विशद केलं की अश्वत्थाम्याने तुम्हाला बघा, जर का कोणी जर का म्हणाला की मला अश्वत्थामाचं दर्शन झालेलं आहे, तर डिनाय सुद्धा करता येत नाही त्यांना, की श्रद्धेचा विषय. बरोबर असू पण शकतं. आणि त्याला जर का डिनाय केलं की नाही तुला अश्वत्थामाचं दर्शन झालंच नाही, तू काहीतरी खोटं बोलतो, अच्छा, तर त्याच्या श्रद्धेला तडा निश्चितच बसतो. बरोबर आहे, बरोबर. कारण अश्वत्थामाचं दर्शन का झालं की त्याचं ईश्वरामध्ये आसक्ती आहे, ईश्वराप्रती त्याला प्रेम आहे, म्हणून त्याला अश्वत्थामाचं दर्शन असं. आणि आपण जर का नाही म्हणलं की नाही तुला दर्शन नाही झालं, तर कदाचित त्याच्या विश्वासाला तडा बसेल आणि तो ईश्वरापासून, अश्वत्थामापासून तो होणारच, मैयापासून, ईश्वरापासून सुद्धा विमुख होऊ शकतो. आपल्या मैया भक्ताची संख्या कमी होता कामा नाही, म्हणून त्यांच्या विश्वासाला आपण चुकीचं ठरवणं हे आपली चूक आहे. बरोबर, ही आपली चूक आहे. म्हणजे ते जे सांगतायत ते योग्यच आहेत हे मानून चालायचं आपण, हे मानून चालायचं. कारण काय की प्रत्येक गोष्टीचं प्रमाण कोणीही देऊ शकत नाही, प्रत्येक व्यक्तीचं शक्य नाही ते. बरोबर. आणि ईश्वराच्या दरबारातून सुईच्या टोकातून उंट जाऊ शकतो, बरोबर, पण पापी जाऊ शकत नाही. बरोबर, शक्य आहे. म्हणून तो ह्या श्रद्धेचा विषय आहे. आणि जर का श्रद्धेच्या विषयावर जर का आपण गेलं तर आपली कृती, आपले वक्तव्य असले अशा पाहिजे कोणाच्याही श्रद्धेला तडा बसता कामा नाही. बरोबर. कारण काय फक्त त्याच्या श्रद्धेला तडा बसत नाही, तो मैयापासून सुद्धा विमुख होतो आणि ईश्वरापासून सुद्धा विमुख होतो आणि नास्तिकत्वाकडे जातो. आपल्याला जर वाटत जरी असेल की हा चुकीचा बोलतोय तरी त्याला डिनाय करू नका, त्याचा विरोध, त्याला अपोज करू नका, तुम्ही ते स्वीकारा. ती जी व्यक्ती सांगते किंवा बोलते ते आपण स्वीकारायचं, मान्य करायचं का नाही हे शेवटी आपण स्वतः ठरवायचं आहे. पण कमीत कमी त्याच्या विश्वासाला, त्याच्या विचाराला तडा न बसेल असे वक्तव्य आपले असावे. अच्छा. त्यानंतर बरेच लोक स्वतःच्या गाडीने परिक्रमा करायची इच्छा व्यक्त करतात आता, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करताल? स्वतःच्याच म्हणजे 4 व्हीलर मधून बरेच जण, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन नाही म्हणजे कुठल्या मार्गाने जावं परिक्रमेत, म्हणजे कुठे थांबण्यावं, कुठल्या महत्वाच्या स्थळांना भेटी द्याव्यात, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा? बघा, प्रत्येक जो वाहनाने परिक्रमा करतो, स्वतःच्या खाजगी कारने म्हणा, कोणी परिक्रमा करतो, तर किमान 13-14 दिवस तरी. अच्छा. त्याला लागतो किमान 13-14 दिवस. अच्छा. जवळपास 3400-3500 किलोमीटरचा तो प्रवास असतो. अच्छा. आणि
ते 3400-3500 किलोमीटर हा. कोणी कसं का हे करताय तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर आहे. पण किमान 11-12 दिवस तरी, किती घाई जरी केली 11-12 दिवस तरी अच्छा. लागतातच. त्याच्यामध्ये महत्वाचं तीर्थक्षेत्राचे दर्शन म्हणजे ओंकारेश्वरचं दर्शन अवश्य घ्यावं. अहो. ते तर आहेच, प्रारंभिक स्थानच आहे. त्याच्यानं शूलपाणेश्वराचं दर्शन अवश्य घ्यावं. शूलपाणेश्वर. त्यानंतर समुद्राने प्रवास करावा. अच्छा. तिथे वाहनाच्या ड्रायव्हरची सोय आहे. हो. समुद्राने प्रवास करावा. मिठी तलाई, कुबेर भंडारी हे सगळं जिथे वाहन सहजतेने जाऊ शकतो नेमावर हंडिया इथलं दर्शन अवश्य घडावं. अच्छा. आणि ह्या सगळं करता करता जवळपास 13-14 दिवस तर किमान लागतातच. त्याहून पुढे म्हणतो की जर का कधी योग आला तर आपण नक्कीच वाहनाने 4 व्हीलरने परिक्रमा करू आणि एवढे गुप्त ठिकाणाचे दर्शन आपल्याला घडतील की मला माझ्या बरोबर जर का आला तर मैयाच्या कृपेने मला मैयाच्या एवढं दर्शन आहे की माझ्या बरोबर 4 व्हीलरने 2.5 ते 3 महिने लागतील. अरे बापरे, 4 व्हीलरने 2.5 महिने. पायी करायचे म्हटलं तर 3 वर्ष 3 महिने देखील कमी पडतील. आहेच तेवढी महिमा आहे आणि तेवढे स्थान आहेत. म्हणजे माझ्या मते 4 व्हीलरने सुद्धा 2-2.5 महिने लागू शकतात कमीत कमी. एवढे म्हणजे महत्वाची ठिकाणं आहेत. कारण का नुसतं परिक्रमा करणं ते नाही, त्या ठिकाणी पूजन वगैरे व्यवस्थित सेवा झाली पाहिजे. बरोबर. हे गरजेचं. बरोबर. हल्ली परिक्रमावासियांची संख्या खूप वाढत आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच राहणार आहे. उत्तर वाहिनीला तर जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आता. तर भविष्यात परिक्रमा करताना परिक्रमावासियांनी कोणते नियम पाळणं म्हणजे गरजेचं आहे की जेणेकरून मैया प्रदूषित होणार नाही किंवा परिक्रमेला काही अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने काय दक्षता घेणं गरजेचं आहे आता? सर्वात म्हणजे परिक्रमा कोणाची खंडित होणं म्हणजे कुठल्याही कारणाने तो परिक्रमा पूर्ण न करता घरी जातो. हो. हे का करतो? त्याचा एक साधारण असा नियम आहे की परिक्रमा करायला तुम्ही मैयाच्या काठावर आला, सुरुवातीचे 12 दिवस घाई गडबड नाही. अच्छा. 4 ते 5 किलोमीटर चालायचं. जी व्यवस्था आपल्याला मिळते त्याच्यामध्ये समाधान मानावं. अच्छा. 12 दिवस पहिले 12 दिवस तसे व्यतीत करावे. पहिले 12 दिवस फक्त 4 ते 5 किलोमीटर चालायचं, त्यापेक्षा जास्त चालायचं नाही. त्याच्यानंतर आनंद जास्त येईल आणि कोणची हसत खेळत परिक्रमा पूर्ण होईल. पण पहिल्या दिवसापासूनच तुम्ही 20-20, 25, 30 किलोमीटर जर का चालायला सुरुवात केली तर शरीर तुमचं साथ देणार नाही. इथे पुण्याला किती दररोज जरी तुम्ही सिंहगड चढला बरोबर तरी परिक्रमेचा तो मार्ग वेगळा आहे. इथलं सिंहगडाची चढाई वेगळी. तर या नियमाचा सुरुवातीच्या 12 दिवसाच्या नियमाचं पालन करावं. भोजनाचा नियम अगोदरचा उल्लेख केलेला आहेच. कांदा लसूण विरहित, कांदा लसूण आणि स्वतः बनवणे, स्वयंपाक याचं जास्तीत जास्त अवलंबन करावं. आणि बाकीचे नियम जे आहेत ते ठिकठिकाणी सांगणारे आहेतच, त्याचं पालन करावं. वस्त्र शुद्धता, श्वेत वस्त्र धारण करावं. पाश्चात्य वस्त्र धारण करू नये, कारण काय ती आपली संस्कृती नाही. वस्त्राबद्दल जास्त बोलणं मला शोभत सुद्धा नाही, कारण का वस्त्राबद्दल बोलणं अनेक विवाद चाललेले आहेत. बरोबर. त्या विषयावर जास्त बोलणं मला तरी उपयुक्त वाटत नाही. जनतेने आपला निर्णय घ्यावा. आणि मैयाच्या प्रती दररोज सकाळ संध्याकाळ आरती अवश्य असायला पाहिजे. घाई गडबड करू नका, प्रेमाने करा, मैया तुम्हाला प्रेम देईल. मॅरेथॉन परिक्रमा न करता सावकाश आरामात परिक्रमा करावा, हा म्हणजे आनंद जास्त येणार आहे. आणि मॅरेथॉन परिक्रमा जरी केली तर मैयाला जे फळ तुम्हाला द्यायचं ते देणारच आहे. फळ मिळू शकतं, आनंद नाही मिळणार. पण जर का तुम्ही प्रेमाने हळूहळू जर का आनंद घेत घेत परिक्रमा केली, तिच्या सहवासातलं समाधानच वेगळं आहे. तो शब्दात मैयाच्या काठी मैयाच्या दर्शन मात्राने सगळे पवित्र होतात. बरोबर. त्रिभिः सारस्वतम पुण्यम साप्ता हे न तू यामुनं सद्य पुन्हा तू गांगेयम दर्शना देव नर्मदा. म्हणजे सरस्वतीमध्ये 3 वेळा स्नान केल्याने, यमुनेमध्ये 7 वेळा स्नान केल्याने, सरस्वतीमध्ये
गंगेमध्ये कमीत कमी एकदा तरी स्नान वेळा. केल्याने जे फळ मिळतं ते नर्मदेच्या दर्शन मात्राने घडू शकतं, परिक्रमा करायची गरज नाही. गरजच नाहीये. आणि ती परिक्रमा ज्याच्यामध्ये मैयाच्याच फक्त दर्शनाचा महत्व आहे, ती जर का तुम्ही अत्यंत प्रेमाने केली तर आपल्याला काय लाभ होऊ शकतात याची कल्पना कोणी करू शकत म्हणजे मनुष्य जन्माचं सार्थक झालं, नक्कीच. हे समाधान नक्कीच मिळणार आहे. नक्कीच. चला महाराजजी, आज बराच वेळ तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिलात, याबद्दल आपले नर्मदेहर संघ चॅनेलच्या वतीने विजयकुमारजी साखरे, तसेच साखरे काकू यांच्या वतीने, तसंच आमच्या नर्मदेहर संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मैयाचरणी प्रार्थना करतो की आपल्या हातून अशीच निरंतर सेवा मैयाने करून घ्यावी. याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थोडासा रेक्टिफाय करतो, हा. आभार हा शब्द आपल्यामध्ये नसावा. नाही तरी पण आपण एक- बंधू आहोत, एक दिवसाचा आभार मानतो. बरोबर काय? आहे. न पण धन्यवाद तरी ना पण- आभार, बस मैया की नर्मदेहर का जयकार. आज कंटिन्यू 15 दिवस झाले बुलढाण्यालाही तुमचा कार्यक्रम चालू आहेत. बुलढाण्याचा कार्यक्रम संपून लगेच तुम्ही पुण्यात कार्यक्रम चालू केलेला आहे. एवढी म्हणजे शारीरिक धावपळ असताना देखील एवढा वेळ आमच्यासाठी उपलब्ध केला जातात, त्याबद्दल आमचं म्हणजे ते कर्तव्य आहे. हे व्यस्तता असणं सुद्धा एक सौभाग्य आहे. सौभाग्य आहे. अच्छा. लोकांना मागून काम मिळत नाही, इथे आपल्याला म्हणजे 24 तास व्यस्त येते, हे फार मोठं भाग्य आहे. आणि आपण खूप मोठी म्हणजे मैयाने आपली निवड केलेली आहे बिलकुल, ही नक्कीच. सर्वांची सेवा नक्कीच, करण्याची. नक्कीच. आणि आज म्हणजे 90व्या वर्षी देखील अनेक परिक्रमावासियांना तुम्ही मैयाचं दर्शन घडवून आणताय, मैयामध्ये स्नान करून आणताय. खूप मोठं भाग्याचं काम आहे. आणि मैयानं तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर करून सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रात न जाता मैयाच्या सेवेमध्ये टिकून राहिलात, हाही एक मैयाचा चमत्कारच आहे. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.